इथलं फोर्स नाही करणार. तू बोललीस ना की आपलं प्रेम आहे, तरी तू सॅक्रिफाईस करायला रेडी आहेस. मग मी पण रेडी आहे. ऍटलिस्ट एकत्र आपण एकमेकांसाठी एवढं तर करूच शकतो. गौतम इतका मॅच्युअर कधी झाला मला कळलंच नाही. आणि आशुताई आमच्यासाठी स्वतःच्या मनाचा पण विचार करत नाहीये. आजपर्यंत गौतमला जे काही हवं होतं ते सगळं मिळवून दिलंय मी. आशुताईने आजपर्यंत आमच्याकडे काहीच मागितलं नाहीये. आपल्याला या दोघांना यांचं प्रेम मिळवून द्यायचंय. त्याशिवाय जमणारच नाही तुम्हाला. आणि तुम्ही काय म्हणताय का त्या पोरीला पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य एकत्र सांभाळता नाही आलं म्हणून ती काम सोडून निघून गेली म्हणून? नाही, असं असूच शकत नाही. बाई कुठलीच जबाबदारी अशी अर्धवट सोडूच शकत नाही. तिची काहीतरी मजबुरी राहणार. म्हणजे मला असं वाटतं का बायका या दोन्ही गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्नच करत राहतात. आता तुम्ही मला सांगा का तुम्ही जेव्हा घरी परत जाता तेव्हा ट्रेनमध्ये किंवा कुठल्या तरी प्रवासामध्ये बायका भाज्या खुडत असतात. पुरुष असं करताना तुम्ही पाहिलंय का कधी? नाही, बायका करतात कारण त्यांना घरी जाऊन रात्रीचा स्वयंपाक करायचा असतो. त्यांना त्याची काळजी असते. हा मेळ घालण्याचा प्रयत्न बायका नेहमी करत असतात. तुम्ही काय म्हणून राहिलात का बायकांना पर्सनल आणि प्रोफेशनल जबाबदारी सांभाळता येत नाही म्हणून? अहो, मी तर असं म्हणून राहिले तुम्हाला का तुमच्यासारख्या पुरुषांनी जर या बायकांना थोडीफार मदत केली ना तर त्यांचं ओझं कमी होऊन जाईल ना. वेल, कामं सगळेच करतात. पुरुषही तितकीच कामं करतात. पण बायकांना बाई असणं हे सगळ्यात मोठं कारण मिळालेलं असतं कामापासून सुटका करून घेण्यासाठी. रिअली मिस्टर खानोलकर, इथं येण्याआधी मला उत्सुकता होतीच का बायकांचा इतका द्वेष करणारा माणूस नेमका कोण आहे, कसा आहे हे पाहण्याची. एक्सक्यूज मी. हा, मी ऐकले ना तुमच्याबद्दल का तुमच्या कंपनीत तुम्ही बायकांना घेत नाहीत नोकरीला. वुमन लीड प्रोजेक्ट अवॉइड करता तुम्ही. इतका तिरस्कार काऊन करता तुम्ही बायकांचा? नाही मॅम, ऍक्च्युली असं काही नाहीये. आकाश, तुमचं प्रेझेंटेशन मस्तच झालं बरं का. तेव्हा तुम्हाला बोलू दिलं ना मी. आता काऊन बोलता मध्ये? मला जरा खानोलकरांशी बोलायचंय, तेवढं बोलू द्या. सत्यानाश. मला खरंच सांगा, तुम्हाला असंच वाटतं ना का तुम्ही असं म्हणता का बायका कामामध्ये इमोशन जाणतात, त्या तुमच्या कंपनीसाठी सुटेबल नाही? बायकांचं मला माहित नाही, पण मी माझ्या कामात इमोशन्स आणत नाही. आणि तसं वागणाऱ्या लोकांना सुद्धा या ऑफिसमध्ये जागा नाहीये. हे असं बोलणारी माणसं जास्त भावनिक असतात. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये समोरच्याला जज करणारे बिझनेस कमी आणि ड्रामा जास्त करतात. आय एम सॉरी, पण आपण ज्या कामासाठी इथे भेटलो आहोत त्याचा आणि ह्या सगळ्याचा काय संबंध आहे? संबंध आहे. असा कसा नाही? बाईमध्ये आणि पुरुषामध्ये एक मोठा फरक राहते. बाई ना सगळ्या गोष्टी ऐकून घेते, समजून घेते, काही प्रश्न असेल तर विचारते, संवाद साधण्याचा प्रयत्न करते, सगळ्या बाजूंनी विचार करून मगच निर्णय घेते. कॉन्फिडन्स आणि ॲरोगन्स या दोन्ही मध्ये ना एक अनडिमार्केबल लाईन राहते मिस्टर खानोलकर.
परफेक्ट. तसाच बाई आणि पुरुषामध्ये आणखी एक फरक आहे. पुरुष रॅशनल विचार करून स्किल्स बघून मग बिझनेस करतो. उगाच अशी बडबड करत बसत नाही. कॉम्पिटन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये सुद्धा एक थिन लाईन असते. काय यात हसण्यासारखं काय आहे मिसेस सुभेदार? अहो सगळंच. म्हणजे तुम्ही असं बोलून राहिलात का बायका कॉम्पिटंट नसतात? कॉम्पिटंट बायका असतात त्यांच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असतो. बायका रॅशनल विचार करू शकत नाहीत हा तुमचा समज आहे. बायकांमध्ये स्किल सेट कमी असतो हा तुमचा समज आहे. एक क्युरियोसिटी म्हणून विचारून राहिल्या का तुमच्या घरामध्ये बायका नाही आहेत का? म्हणजे तुमच्या आई बहीण आहेत, पण त्या माझ्या घरच्या बायका आहेत. म्हणजे तुमच्या घरातल्या बायका तेवढ्या हुशार आणि बाकीच्यांचं काय? बाकीच्या हुशार नाही? हे काय बोलून राहिलात तुम्ही? मला एक सांगा, बायकांबद्दल इतका तिरस्कार का होणे तुमच्या मनात? कधी हर्ट झालाय का? एखाद दुसरी जखम बिखम